ऑरेंज कॅप घालून आलाय पण मी नाही बोलिला विरोधात आहे तुम्ही इकडे जाणार मी काय चाललंय मार बघा आता त्याला दे कोणा नाही दोघांची म्हटल्यावर जाऊ चल याला आलाय या 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 ये बाजूला या कॅमेरा लावलाय कॅमेरा इथं भारी झालेला अरे असं नाही ती असं झालं पाहिजे मोबाईल मध्ये खडे कुठला पहिला बॉलला वॉर्निंग दे रे अशा पद्धतीने आणि जे ऑरेंज टोपी घातलेली आहे हे आमचे साबरवाडी ग्रामस्थ जे पोलीस पाटील आहेत यांनी हा सामना भरवलेला आहे आणि त्यांच्याकडे अजून बरेच लोक आहेत आणि अशा प्रकारे मॅचचा सामना चालू होणार आहे. विनायक साळुंके अक्षय साळुंके या दोन्ही मध्ये सामना चालू होणार आहे. झालं तुम्ही बोलू नाही कट झालं मध्ये मला ते बाजूला लई लांब तुम्हाला दिसत नाही दिसत नाही काय करत कोणाची नाव लिहू कोणाची नाव लिहू रे विठून विकास विठू आहे विकास बॅटिंग आहे ना थांब याला बघ आता बघ दादा
खेळ खराब व्हायचं कारणच आहे काय होतं माहिती आहे का त्या बोलण्यात तुला नाराज देतो तू तापतून आवडती विकेट देतो मला नाही चालू करा लवकर झाले बाबा याचं म्हणून आलो बाबा खेळायला ओपनर गेला पाहिजे काय नको लेग साईड तुम्ही सगळी गॅप पडतात प्रत्येक टीम मध्ये एखादा तरी असा असतो त्याला बॅटिंग पण जमत बॉलिंग पण बॅटिंग पण सपोर्ट तरी करायचं फिल्डिंग करायचं टीमला सपोर्ट सपोर्ट आणि फिल्डिंग दोन प्लेअर आहे नक्की मला मयूर भैया जरा हळू त्यांना 5 रुपये चालू करे विठ्ठल विठ्ठल बाबा बॅटिंग करा चालू बॉल सुरुवात होईल कुठे चालू आहे का अंपायर आता नको नाही इथे जाळी बशी थांब क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे बॅडमिंटन किलरचा ओपनर धडाकेबाज बल्लेबाज मयूर देशमुख वरच राहू खालच्या बाजूला जरा स्टंपच्या बरोबर राहायचं नाही आणि एक महत्वाचं बॉल जर वरती दिसतो तुला वरती पळत येत कळलं का तर पहिल्या चेंडूचा सामना करत आहेत मयूर देशमुख आणि गोलंदाज आहे बाळ्या पुढे बघ चल विठ्ठल साळुंखे. बॉल एक पुढे बघा आयुष पहिला बॉल साईड सांग रे सामना करत आहेत मयूर देशमुख. चला बॉल एक इथे अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. पहिल्या बॉलवरती मिसफील्ड झालेला आहे आणि हा 4 रन. अतिशय सुंदर फटका सुरुवात चांगली तर एक बॉल चांगलाच अतिशय सुरेख अशी सुरुवात मयूर देशमुख कडून. निवांत घ्या चला बॉल एक महाराज विचार विनिमय करत आहेत. बॉल एक इथं
क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफील्ड पण ठीक आहे. एक रन आयुष्या यांचं अतिशय सुंदर असं बॉल लगेच टाकू नको, बॉल लगेच टाकू नको, हातात धर. 1-2 सेकंद थांबा. बॉल निघतोय, टप्पी नाही पाहिजे. 3 नंबरचा बॉल धर बघ अत्तर पवार यांचा अतिशय सुंदर असा प्रहार. यांचा काही इकडे संबंध नाही. 1 रनवरती समाधान मानावं लागेल. 3 चेंडू झालेले आहेत आणि रन झालेले आहेत 6 रन. अतिशय सुरेख अशी सुरुवात द लिजंड किलरची. ही चौथा बॉल घेऊन विठ्ठल साळुंखेचा हा चौथा बॉल. मयूर सामना करत आहेत आणि हा वाईट चेंडू. 7 रन. येऊ दे, बरोबर आहे 7 रन. ही चौथा बॉल घेऊन चौथा बॉल भैया येतोय खाळू. सुंदर असा फटका. 1 रनचा बॉल हळू टाकू नको. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण तुषार साबळे यांच्याकडून भैया विठ्ठल मागणं घे साबळे बॉल घेऊन कॅच आहे. त्या ओव्हरचा सामना करत आहेत अथर्व पवार तयार आणि बॉल विठ्ठल साळुंखे यांची अतिशय सुंदर अशी बॉलिंग. कसलेला बॉलर विठ्ठल साळुंखे. हा वाईट चेंडू. बॉल गडबड नाही, वाईट एक्स्ट्राचा रन नाही पाहिजे. बॉल आहे, चल. अरे गडबड करू नको, थांब जरा, उभा राहा. वाईट बॉल टाकलेला आहे. उभा राहा, रनअप घे ना, असं होत नाही बॉलिंग. लगेच 4 विठ्ठल बॉल झाले साळुंखे की यांनी जमून पहिले चालतंय. 5 बॉल अतिशय सुंदर बॉल टाकलेले होते, पण हा लास्ट बॉल टाकताना त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येतो इकडे. हा फुलटॉस बॉल होता, कनेक्ट करू नाही शकले अथर्व पवार, नाही तर हा 6 होता. चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांनी इकडे. नो बॉल आहे. अशा प्रकारे विठ्ठल साळुंखे लास्ट बॉल टाकत आहेत. अशा प्रकारे हा काय बॉल ते? काय करतोय? महत्वाचा माइंडवर खेळ असतो ह्यो. रुद्र साबळेची अतिशय सुंदर अशी फिल्डिंग आणि आणि असं डायरेक्ट तो त्यांनी क्षेत्रावरती मारलेला आहे. माइंडवर खेळ असतो, डोक्यावर कंट्रोल ठेव की मेंदू. बॉलरच्या मनात काय चाललेलं आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. आलेलं आहे लास्ट बॉल काय होतंय पाहूया. अत्तर पवार स्ट्राईकवर अतिशय सुंदर असा मारलेला चेंडू, परंतु जाळीने अडवलेला आहे. तेव्हा कव्हर करायला ये की रे, तू पुढे राहिलाच प्लेअर तेवढ्यासाठी ठेवलाय तुला. तू तिकडे गेला, इथं कव्हर करायला ये की स्टंपला. तू तिकडून येतोय. तिकडे एक 15 रन. तरी आपण बघत आहोत नवीन गोलंदाज कोण येत आहे. काका साबळे यांनी आपल्या हातात चेंडू घेतलेला आहे. आधारस्तंभ काका, आधारस्तंभ मेन प्लेअर. बघूया आता काय होत आहे. बॅट आणि बॉल दोन्हीकडून त्यांचं योगदान असतंय. हा पहिला बॉल घेऊन काका आणि हा वाईट चेंडू. तरी अथर्व पवार पहिल्या चेंडूवरती केलेला आहे. अथर्व पवार यांची आहे आणि काका साहेब यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट पडलेली आहे, घेतलेली आहे. तरी बघूया आता हॅट्रिक होते का. दीपक देशमुख बॅटिंगला येत आहेत.
अशा प्रकारे राजेंद्र साबळे पहिली विकेट केली आहे. अथर्व पवार या टीमचा जोश आणि होश बाहेर येताना अशा प्रकारे विनायक साळुंके आहेत का? राजेंद्र साबळे अशा प्रकारे चेंडूकडे बघून विकेट घेण्याचे अशा प्रकारे एक रन आहे. दुसरी पण रन साठी रेडिओ अशा प्रकारे रन चालू झालेली आहे इकडे आणि त्यामुळे इकडे नवीन उत्साह भेटत आहे. सगळे इथे येऊ नका, त्याच्या मागं पाहिजे तुम्ही फिल्डिंग बॉल मागं राहा. 3 रन आलेले आहेत या बॉलवर. अशा प्रकारे चौथा बॉल सॉरी तिसरा बॉल चालू आहे. अशा प्रकारे अथर्व बॅटिंग साठी पूर्णपणे सज्ज आहेत. अशा प्रकारे बॉलचा फटकार जबरदस्त आणि हा चेंडू आऊटच्या डोक्याच्या वरून गेलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे काही करू शकत नाहीत आणि हा चौकार आलेला आहे. शानदार असा शॉट मयूर देशमुख यांच्याकडून. मयूर देशमुख विराट कोहलीचे कार्बन कॉपी. अतिशय सुरेख असा फटका आणि 4 रन. मयूर देशमुख पुढच्या बॉलची तयारी. रुद्र साबळे यांची अतिशय सुंदर अशी तू काय करत आहे? यांच्याकडून हा बॉल झालेला आहे. त्यामुळे आम्ही अन्य कारणांची इकडं दीपक देशमुख ऑन स्ट्राईक. काका साबळे यांच्या हातात बॉल आहे. अशा प्रकारे बॉल त्यांच्या हातामध्येच राहील. डबल 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 रुद्र टाटा थ्रो कर. प्लेअर पळतात का बघ. रुद्र साबळे हातात थ्रो कर. टीम मधला एक होनहार उभरता हुआ सितारा मयूर देशमुख ऑन स्ट्राईक. जबरदस्त असा शॉट. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दीपक देशमुख ऑन स्ट्राईक. वाईड बॉल. बॉल पुढे टाक. दीपक देशमुख ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. परत बॅट कड लागून गेलेला आहे. 1 रन. अशा प्रकारे दुसरी ओव्हर संपलेली आहे आणि रन किती झाल्यात अजून इकडे सांगणार नाही कारण स्कोरर अशा प्रकारे टाकत आहेत. 2 ओव्हर रन. साबळे अंपायर रोहित शर्माचे फॅन 45 नंबर. 2 ओव्हर 29 रन झालेला आहे आणि पुढची ओव्हर घेऊन येत आहेत महेश ठाकरे आणि त्यांचा सामना करत आहेत दीपक देशमुख. बामनदारातील ठाकरे बॉल घेऊन तयार. सामना करत आहेत दीपक देशमुख आणि हा पुढचा चेंडू आणि हा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉल एक दादा. परत बॅट लागून गेलेली आहे. 1 रन. बॉल एक दादा.
मिश्रण पाहिजे 30 रन सेम नाही तुम्ही करताय बरोबर 2 ओव्हर माइंड वर लक्ष ठेवा माइंड फक्त पुढे बघा चला महेश काकडे लय अजून चेंडू घेऊन तयार तयार राहा सगळ्यांनी बॉल कुणाकडे पण येणार आणि हा पुढचा चेंडू महेश देशमुख जोरदार महेशकडे अपील केलेली आहे अशा प्रकारे अपील जोरदार आहे पण आता करून अजिबात इंटरेस्ट नाहीये दोन्ही अंपायरची डिस्कस आणि हा वाचलेले बॉल आहे दादा आहे अजून क्रीज वरती बॉल एक बरोबर आहे चल अशा प्रकारे ग्राउंड वरती हा तिसरा बॉल चालू आहे अरे वा 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 एक नंबर बॉल 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 बॉलिंग महेश काकडे यांच्याकडून तिन्ही बॉल त्यांनी अगदी सुंदर टाकलेले आहे कसलेला फलंदाजासमोर असे 2 डॉट बॉल करणं एक बॉल एक दादा चला महेश काकडे आला पाहिजे आला पाहिजे पुढचा चेंडू घेऊन तयार काकडे आला 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 आयो आहे हवेत आहे चेंडू संरक्षण खायसाठी पण बॉल पाहिजे तरी पाहिजे आयुष तू. बॉलला अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण तिथं तूच पाहिजे होता मी त्याला त्याच यायला काय आला येणार आहे मग आयुष साबळे यांच्याकडे चला दादा बॉल एक आहे आता हा मयूर देशमुख हा कॅच त्यांना किती महागात पडणार हे पुढच्या 4 ओव्हर मध्ये समजेल हे दुसरा या पुढच्याच बॉल 6 आलेला आहे लेफ्ट साइड किक मारलेला आहे अशा प्रकारे शॉट बॉल पुल केलेला आहे शानदार असा 6 अशा प्रकारे आमचा जो कॅमेरा ऑन आहे बंद आहे त्यासाठी चला 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 पुढे पुढे बघा जाणार 1-2 पुढचा चेंडू काकडे यांचा अतिशय खतरनाक हा पण शॉट मारलेला आहे अशा प्रकारे कॅच घेण्याचा पुरेपूर प्रयत्न घेतलेला आहे पण मयूर देशमुख यांनी दाखवलं आहे की त्यांचा कॅच किती महागात पडू शकतो लगातार 2 बॉलवरती 2 6 मारलेले आहेत हॅट्रिक 6 वरती आहेत 6चं प्राइस त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे 2 6 मारले त्यांनी आता सध्या ओव्हर 3 झाली नॉन स्ट्राईकला आहेत मग काय 2 संपले 3 ओव्हर आणि रन किती रन झालेले आहेत 44 विठ्ठल साबळे अंपायर स्कोर 44 3 ओव्हर मध्ये 44 रन मयूर देशमुख यांचा जलवा इकडे दिसत आहे बामणदाऱ्यामध्ये टीमचं डिस्कशन 3 ओव्हर आणि 44 रन कुठलेले आहेत कुटाकुटीचाच खेळ आहे 8 ओव्हर काय सांगतो डिस्कशन नंतर गोलंदाजी करण्यासाठी रुद्र साबळे तिथं जावा दादांना मागे नवीन दमाचा धमका बॉलर डोकं एकदम शांत ठेवायचं काही नाही चल बॉल एक शॉट आहे बॉल आहे चल काय तू गडबड करू नकोस काय सुद्धा उद्या देऊ दे दिला तर अंपायरकडे बघायची गरज नाही बॉलचा टिप्पा कुठं ठेवायचा आहे बॉल कुठं पडणार हे फक्त लक्षात ठेव वाईट देऊ दे नो देऊ दे ती अंपायर बघतोय घे माग चल आता धर
परंतु विठ्ठल साळुंखे खाली या पळत हातात बॉल धरून निम्म्यात पळत या. प्लेअर पळत नसताना प्लेअर पळायला लागले की थ्रो टाकायचा. बॉलिंग बॉलिंग बाळा. रुद्र साबळे यांनी कमबॅक केलेला आहे. म्हटलं की त्याला सांग. केलेला आहे मयूर देशमुख यांचा. नाही काय केलं पहिल्यांदा जरा टुकटुकून रना निघाले असतात तर आता मारणारच मागणंच की ह्याच्यावर बॉल सगळे. तरी शहाजी पवार बॅटिंगसाठी येत आहेत. तरी रुद्र साबळे यांचा चौथा लय जोरात. काय तिसरा सलग बॉल आहे तुझा. तीच लेंथ आहे. चेंडू तुला मी काय सांगतोय हात खोलाय दिलास की कोण टाक तुझ्या ह्यानं. तरी चौथा चेंडू घेऊन शहाजी पवार ऑन स्ट्राईक. बघ जेवढा तो आपला तेवढा बॉल टिपणारच तो मला माहितीये. दादा दर बॉल दर. अशा प्रकारे फोर मागण्यात घे पोप्या गडबड करून इकडे तिकडे फिरतो. हीच टेक्निकल व्यवस्थित प्लेट न केलं तर राहणार. पहिल्या बॉलवरती शहाजी पवार यांचा सुंदर असा प्रहार. टप्पी सांगितलाय बघ. कारण बॉल इकडे तिकडे तरी चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. टप्पी तुला सांगितलेला घेऊन कालच. साबळे. थांब थांब. 3 बॉल लिहिले त्यानं. 4 झाले. 4 बॉल झाले. आपल्याला याचा राहील. अशा प्रकारे मयूर शहाजी तिसऱ्या बॉल पवार लावला. ग्राउंडवरती निरीक्षण करत आहेत. कुठल्या साईडला लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला बॉल मारण्याचा विचार चालू आहे त्यांचा. एकच वाईट आहे पण स्कोरर बरोबर डिसिजन चाललेला आहे. तरी पुढचा चेंडू चल बा बरोबर आहे. वाईट गेला. 3 झाले. 3च बॉल ना. पहिल्या बॉलचा रन सांग. आणि तिथे इतर कशी वाढलेला मैरा स्ट्राईक वर होता. मैरा दुसऱ्या बॉल आउट झाला. सांगेल तसं नाही ना. तुझं लक्ष पाहिजे. उलट अंपायर तुला विचारणार बॉल किती झाले. अंपायरला नाही सांगायचं. गडबड करू नको. माझं नाही सांगणं काम बाबा. तू पुढे हो तेच की तुझं लक्ष देणं काम आहे. अंपायर तुला विचारणार. प्रकारे शहाजी पवार सुद्धा स्वीकारलेला आहे. बॉल आहे रे. हा बॉल तुला सांगतोय खाली गेलेला आहे. आपण तुझी लाईन कशाला तू सोडतोय. होकला की दाट पाहिजे. तरी पुढचा चेंडू शहाजी पवार ऑन स्ट्राईक. अशा प्रकारे बॉल टाकलेला आहे. बॉल आहे. अतिशय सुंदर असा चेंडू लाईन आणि लेंथ तरी ओव्हर समाप्त झालेली आहे. बघूया पुढच्या ओव्हरीसाठी कोण येत आहे. तरी अंपायर स्कोर सांगा. टाकलंय तुमच्या येणं डोकं शांत ठेवा. अशा प्रकारे महेश काकडे 5वी ओव्हर टाकत आहेत. साईड सांगा दादा. अंपायर रन किती झाल्या. 4 ओव्हर 50 रन झालेले आहेत. पुढची ओव्हर अतिशय एक्सपिरियन्स असे गोलंदाज महेश काकडे. सुंदर असा अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फिल्डिंग आयुष. बॉल बिलतो बघ. लक्ष ठेवा. फक्त येतंय तुम्हाला. एक बॉल सुटला म्हणून मॅच जात नाही. तरी हा चेंडू 4 रन गेला असता. काय पण असू दे तुम्ही फक्त लक्ष ठेवा. क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सूरज तुला बॅट्समन दिसतोय ना. पुढचा चेंडू बॉल एक दादा. स्ट्राईक.
अरे वा 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 चालतंय चालतंय वाईड बॉल टाकलेला आहे वाईट आहे, वाईट चालतंय ही बरोबर आहे. महेश देशमुख यांचा पुढचा चेंडू या बघूया चेंडूला काय बघा. होतंय. आयुष तुमच्याकडे क्या देणार. या दुसरी माझ्या हातात शॉट मिस झालेला आहे हातात द्या. आणि फक्त 1 रन आलेली आहे. बॉलिंग दादा. महेश काकडे यांची अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू दीपक देशमुख ऑन स्ट्राईक. तरी बॉल आहे वेल बॉल तुमचं काय नाही. एक नंबर बॉल गेंदबाजी आहे, एक नंबर बॉल आहे. चला दीपक देशमुख यांची नजर बसलेली आहे. बघूया आता काय करत आहे. पुढचा चेंडू महेश काकडे. हा आलेला उत्कृष्ट असा बॉलिंग चेंडू. बॉलिंग बॉलिंग अतिशय उत्कृष्ट. लाईन बघा, लेंथ बघा, अतिशय उत्कृष्ट. चला पुढे बघा. पुढचा फिल्डिंग चेंडू महेश बॉलिंग काकडे. दादा चला. दीपक देशमुख ऑन स्ट्राईक. पांडुरंगा घे बघ. अतिशय उत्कृष्ट इथं असा माझ्याकडे मारायचा फास्ट. थांब. 2 रनांचा प्रयत्न. हातावर लक्ष ठेव. पहिला तर मारा. मला वाटलं पाळणार तू. महेश चल काकडे चल यांचा चल फिल्डिंग पुढचा आहे बा. चेंडू. एक नंबर. शहाजी पवार ऑन स्ट्राईक. अतिशय उत्कृष्ट वेल बॉल आहे. यॉर्कर. पुढचा चेंडू पाटच्या मागे गेलेला आहे. यॉर्कर. पुढचा चेंडू महेश काकडे. शहाजी पवार ऑन स्ट्राईक. बघूया आता काय येत आहे. हे बघा बाळ्या. तसा शॉट. फिल्डिंग बाळ्या. 2 रनांचा प्रयत्न. कंप्लीट केलेला आणि 3 रन कंप्लीट केलेले आहेत. अतिशय सुंदर अशी रनिंग केलेली आहे शहाजी पवार. आणि डोबाले नो बॉल आणि फ्री सगळ्यांना ठेवा. सगळ्या नो बॉलला फ्री ठेवा. महेश काकडे यांचा पुढचा बॉल. दादा अंगाव. फ्रीट आहे. हा आला. दादा बघ एकच. बॉल बाउंड्रीच्या दिशेने 4 रन. तरी फ्रीटवर 4 रन. दीपक देशमुख यांची अतिशय सुंदर अशी बॅटिंग. दादा वर राहा की तुम्ही. वर राहा. दीपक देशमुख यांची तुमची नजर गरज नाही. बसलेली माझं आहे. तेव्हा आहे बघू. तरी आता बाउंड्री यायला सुरुवात झालेली आहे. पुढचीवर घेऊन येत आहे काका साबळे. बघूया आपण काय होत आहे. तरी डिसिजन चाललेला आहे की कोण वर टाकत आहे. बघूया. रुद्र दम खा. ओव्हर टाकायच्या बॅटिंग पुढची. टीम डोकं शांत. कमबॅक करत आहे. बघूया आता यावर काय होत. सुंदर असा गेम चालू आहे. सुंदर अशी बॅटिंग आणि बॉलिंग. बघायला पाहिजे मला परत. एकच बाळ्या. बाहेर चौकार. काका साहेब यांच्या पहिल्या बॉलवरती अतिशय उत्कृष्ट असा षटकार. पहिल्याच बॉलवर चौकार गेलेला आहे. बॉलिंग काढो रे एवढी बघतो.
तरी पुढचा चेंडू शहाजी पवार स्ट्राईक अतिशय उत्कृष्ट असा गोल मारलेला आहे. तरी साईड करून पुढचा बॉल मगाशी बॅटिंग केलेला हात सर्व तरी एका रनवरच थांबलेली आहे. 3 नंबरचा चेंडू घेऊन काका साधे दीपक देशमुख स्ट्राईक. दादा एकच गडबड नाही. फिल्डिंग तरी चौथा बॉल काका साधे घेऊन येत आहेत. शहाजी पवार स्ट्राईक. दोन्ही बॅट्समॅनच्या नजर बसलेली आहे. बघूया आता काय करत आहेत चौथ्या बॉलवरती. पुढचा चेंडू दुर्कवलेला आहे. बघूया आता किती रन होत आहेत. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मगाशी लक्ष ठेवा. बॉल येईल बघ. दीपक देशमुख मॅन ऑफ द सीरीज टाका हा सर्व पवारला. अतिशय उत्कृष्ट अशी लाईन गाळून बघा सोबतच बसा. पुढचा चेंडू दीपक देशमुख ऑन स्ट्राईक. मधी माग राहत असते टेम्पोच्या मागे राहणार थ्रो येतो तेव्हा. तरी ओव्हर झालेली आहे. लास्ट बॉलवरती 1 रन काढलेली आहे फक्त. तरी दोन्ही बॅट्समॅन सेट आहेत. बघूया किती रन होत आहेत आता. चालू आहे. साईड सांग साईड सांग. लक्ष ठेव. मागणं पुढे ये. काय स्कोर झाला. बॅटिंग अतिशय सुंदर अशी चालू आहे. बाळा बघून 10 रन प्रति ओव्हर येत आहे. माझ्याकडे बघ तू. तुम्ही मत काढ. काय टेन्शन घेऊ नका. दीपक देशमुख हा एकच आता बघ सगळ्यांचं रॉंग प्लेस पाहिजे इकडे वरती मला. बॉल आणि कट आउट. बाळ्या बाहेर राहा दादा. विनायक साळुंके धावत. हिटर विनायक साळुंके आलेले आहेत. अतिशय लेट आलेले आहेत. बघू आता आपला प्रभाव सोडतात का नाही. रुद्र साबळे वाईड बॉल टाकलेला आहे. अंपायरचा कॉल वाईड. बरोबर आहे बा. रुद्र साबळे यांचा पुढचा चेंडू विनायक साळुंके. ओके ओके एक नंबर. भैया पाय तू दादा असू दे. हातात धर गडबड नको. हातात धर. 1 रन. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण. दादा फिल्डिंग. रुद्र साबळे यांची अतिशय सुंदर अशी बॉलिंग. आलेलं बघ. एकही बाउंड्री आलेली नाही. अतिशय सुंदर अशी. हा ओके. बाय 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 माझ्यापाशी द्यायचं. टाइम शॉट फक्त 1 रन. तुषार साबळे यांचं अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. रुद्र साबळे यांचं 1 नंबर पडत आहे. पुढचा बॉल विनय साळुंके येतो. हिटर पण लेजंड किलर
चल 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 बाळ्या बाळ्या हळू 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 टाक ना लगेच फिल्डिंग फिल्डिंग कव्हर द्या कव्हर द्या इतर कव्हर द्या बॉल थ्रो टाकतो तेव्हा कव्हरला या की पडत बाळा बिल्डिंग रे बाळ्या बिल्डिंग मागणंच ये हे बघ एकच विठ्ठल साबळे यांच्या हातातून बॉल सुटलेला आहे बाउंड्रीसाठी. फिल्डिंग फिल्डिंग इट्टे जाऊ दे पुढे लक्ष द्या बॉलिंग बाळा विनायक साळुंखे किलर यांच्या हातातून पहिला स्कोर आलेला आहे. वाईड बॉल हा आहे प्रेशर. रुद्र साबळे यांच्या लाईन बाळा गडबड नाही एक काढायचे एक काढायचे बाळा विनय साबळे यांनी दबाव टाकलेला आहे. विकेट येणार आहे पुढच्या बॉलवर काय होत आहे कॅच बघा रे आयुष 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 थ्रो कर दोन रन फक्त आलेले आहेत. फोर आहे फोर तरी फिल्डिंग ओव्हर चेंज झाली. लास्ट बॉलवर 2 रन आणि एक बाउंड्री मारली आहे. लास्ट बॉलवर 4 लास्टच्या 2 बॉलवर 2 फोर मारले. लास्ट ओव्हर आहे स्कोर सांगा. खाली खाली पा 7 ओव्हर 25 रन झालेले आहे. पळा लवकर विकेट चेंज लास्ट ओव्हर 15 रनची आवश्यकता आहे. शतक पूर्ण व्हायसाठी दादा साईड सांग ची आवश्यकता आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पोपट साबळे यांचा पहिला चेंडू लाईन लास्ट ओव्हर पहिल्या बॉलवर वाईड टाकलेला आहे. बॉलिंग आहे शहाजी पवार पहिला चेंडू हा बोल्डच बरोबर आहे विकेट झालेले आहे. विकेट पोपट साबळे यांनी पहिल्या बॉलवर विकेट काढलेली आहे. शहाजी पवार विकेट त्याला नाही होत एक रन म्हटलं काढून दे आणि 4 बॉल राहिले ती मारुतीच खेळणार मारुती दिला तुमचू नका पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा शॉट आणि 2 रन काढलेले आहेत. तिसऱ्या रनचा प्रयत्न लेजेंड किलर विनय साळुंखे स्ट्राईक वरती आलेले आहेत. लेजेंड किलर दादा रे विनय एक्स्ट्राचे साळुंखे स्ट्राईक वरती आलेले आहेत. शेवटची ओव्हर एक्स्ट्राचे नाही राहणार पाहिजेत नो आणि ह्या 2-3 रन काय उपयोग आहे तरी 4 रन गेल्या 0 बॉलला लास्ट ओव्हर मध्ये 4 रन आलेले आहेत. बघूया आता काय होतं. दर नाही लाईन 50 वेळा कशाला बदलाय पाहिजे मारली की असं
हळू हळू ए, लाव. अरे कुठे इथे बघूया काय होत आहे इथे आहे ना जवळला. दुसऱ्यांचा प्रयत्न परंतु चित्रामध्ये भाऊ काय येईल तुला? रन कमी करायचे तरी लास्ट हळू तरी तू एवढा पळणार इने पळणार फास्ट. 2 बॉलवर हळू हळू टाकला असतास तरी पोचला असता. दादा बॉल एक थांब 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 त्याला म्हणतात खेळाची भूत 4 रन 4थ्या रनचा प्रयत्न पुढचा चेंडू विनय साळुंखे द लेजंड किलर कुठं काय म्हटलं पोपट साळवे यांचा पुढचा चेंडू बघूया काय होत आहे अतिशय उत्कृष्ट असा शॉट काय तुझं लेजंड किलर यांनी बाउंड्री मारलेली आहे लास्टला 1 मिनिट फिरवली आहे तर 98 रन झालेले आहेत फक्त 2 रन पाहिजे 100 रनसाठी काय होतंय अंक्याला काय 98 रन असा बनवलेला आहे परत नो बॉल एक राहिलाय की 4 बॉल झाले. हो 4 झाले ती. मग त्यामधल्या 1 बॉलला किती रन काढले तिथे? मी सांगतो तुला सगळ्याला ना व्यवस्थित फक्त तुम्ही जातो पहिल्या बॉलला फक्त 2 रन पाहिजे 100 रनसाठी तिसरा बॉल नो बॉल तू मारलेला 3 रन काढले. मी नाही मारलेला त्यांनी अंक्या दुसरी वेळ झाली कळलं का? हे असली तिथे चालणार नाही मॅच. काय होतं काय विषय झालाय पहिला लिहिलाय दुसरा लिहिलाय तिसरा लिहिलाय चौथा आणि पाचवा जो आहे का एक इनानं तिथं खाली मार बॉल बरोबर लिहा आणि एक पुढे मार काय करतो एक डॉट गेला तरी अंपायरचं डिसिजन चाललेलं आहे किती रन झाले काय चाललंय एक वॉच सगळ्या 2 आणि 4 तास झाले तरी आवर्त घ्यावं तिथं बॉल काय तरी काय जास्त जातोय तर मॅच काय सिच्युएशन आहे. नाही रे गोल करू नका 2 आणि 4 एकदा चला पटापट आवर्त घ्यावं नो बॉल ठेवायचे खालच्या पण 2 काढले. खूप वेळ लागत आहे अंक्याला काय टीम कडनं वेळ जायच्या आधी लिहिणाऱ्याकडनं वेळ तुझ्या हातातला फोन गेला ना आता मला वाटलं की इच्छा मी काय म्हणत नाही कुमार विनायक साळुंखे ऑनसाइड पोपट साळवे यांचा पुढचा बॉल बॉल टाकला की निघून ये साईड चेंज करून लाईन बघा बघत बसा मला एक्स्ट्राची रन नाही पाहिजे. काय म्हणलं कुठे काय 100 रनांसाठी एक्स्ट्राची रन नाही पाहिजे. पोपट अतिशय उत्कृष्ट असा कमबॅक हॅलो 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 अतिशय उत्कृष्ट असा शॉट महेश काकडे यांचा अतिशय उत्कृष्ट असा कॅच अतिशय उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे महेश काकडे फिक्स नाही रे आउट काय म्हणते. हॅलो नाहीये अतिशय उत्कृष्ट असा मला पण वाटलं तरी ओव्हर समज झालेले आहेत 99 रनचं टार्गेट
हॅलो 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 आता पवार यांनी किपरच्या मागे जावे पाणी द्यायला ताब्यात पाणी द्या फिल्डिंग मांडून घ्या चला तुमची मात्र पवारला किपरच्या मागे ठेवा चार बॉल आलेले आहे ओपनर तुषार काळे तुषारचं बॉल कुठे गेलो भैया भैया उडाला भैया पॅन्ट फाटल्या खाली बघा इथं बाय तुझं काय इकडे सारखं अकरा बॉल कर बॉलिंग आपल्याला पहिली बॉलिंग घेण्यात आली आहे चढ करून काय ऑफिसला आला माहिती आज पवार यांचा शेती कार्यक्रम झालेला चांगलं
अंतिम कधी मॅच आहे ते माहिती आहे ना त्यातच पुन्हा कार्यक्रम काय नाही असल्याची मारते त्या आणि त्यांच्या पण नियम ठेवूया कोण येत नाही 500 नाही दिलं ना त्याला सांगून द्या नाही पुढली कोण कोण असतो नाही 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 हे नाही मोन्या हे नाही तेव्हाच नियम ठरलाय अरे ओनरला विचार मोन्या थांब जरा तू इन्ने मोनर इन्ने विचार अरे आम्ही पण सांगतो तसं ठरलंय आम्ही पहिला एक तोडणार नाही तोडला की सगळं तोडायचं नाही एक तोडलं की सगळंच तोडायचं नाही 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 शांत राहा आपण आहे की परत राहायचं नाही काय बी झालं तर तिथं जायचं पुन्हा याला उभं राहायला नाही नाही तसं नाही बरोबर तू इथं एक ओव्हर बघून परत जाण परत ये आमचं काय म्हणणं नाही थांब मोबाईल ठेव खाली मागं जाऊन जा मागं सगळं तर मागं कांबळे यांनी पहिली ओळ घेतलेली आहे बघूया आता काय होत आहे आतिषबाजी पहिला बॉल काका काढून पहिल्या बॉलवरती आतिषबाजी पहिल्या बॉलवरती 4 रन पहिल्या बॉलवरती 4 रन खिचड होता नाही ते पाहिलं जायचं का एवढं लवचिक असं नाही की त्यांना कॅच येणार नाही पण त्यांना मोकळं पाहिजे ना बॅट्समॅन तुषार साबळे आणि काका साबळे संदीप साबळे ओपनिंग बॉलर पहिल्या बॉलवरती 4 आलेला आहे बघूया आता लाईन आणि लेन मध्ये चेंज 4 कॅच नाही आला तरी पंकज
तरी दुसरा बॉल टाइम कम्प्लिटली चंद्र साबळे यांचा कमबॅक झालेला आहे. संदीप साबळे बॉलिंग तुषार साबळे स्ट्राईक तरी अतिशय उत्कृष्ट असा चेंडू बोल आहे अजून जवळ जायला तर क्लोज सांगा. जवळ जायला तर क्लोज सांगा. नाही जवळ राहतो तुषार साबळे बघूया काय करत आहे. सांगा बॉलला आवडे सुंदर असा सुरेख चेंडू एकदा बॉलर सुरेख चेंडू तरी विकेट दिलेली आहे अंपायरिंग नाही अपील तुषार साबळे नाही अपील आऊट. अपील करायला लागती आखर करायला लागते. तेव्हा ती आवड नाही तर ती आवड येते म्हणून मी आपला आपली चेष्टा करते ना पहिला. संदीप साबळे अतिशय उत्कृष्ट असा comeback. अहो ना चेष्टा करतोय साबळे मी बॉलर सांगतो तुम्हाला माहिती नसतं तर तुम्ही आउट नसतं दिला. काय संबंध आता मग तेच मी पण पुन्हा जाणार आहे ना त्यासाठी. रॉयल वॉरियरचे पाहिजे का नको बल्लेजन किलर यांचा कोणती काही इज्जत आहे का नाही आणि तुषार साबळे यांची अंपायरला काही इज्जत आहे का नाही तरी बल्लेजन किलर विनायक साबळे आपले क्षेत्ररक्षण लावत आहेत. अतिशय अनुभवी बल्लेबाज बॉलर रवी शेंडगे बघूया आता काय करत आहे. हा ही लाईन आहे क्या एकच एकच रन आरामशीर आरामशीर थोडं टाकायचं रे फिल्डिंग 5 बॉल टाकलेले आहेत. लास्ट बॉलवरची आता काका साबळे काय करत आहेत हे बघण्याचं अतिशय टाइम शॉट सिंगलसाठी समाप्त. बल्लेजन किलर विनायक साळुंखे यांची अतिशय उत्कृष्ट अशी डिसिजन होतं. संदीप साबळे यांना पहिल्या ओव्हरीत आणायचं आणि अतिशय आधारस्तंभ तुषार साबळे यांची ते पहिल्या ओव्हरमध्ये पडलेली आहे. तरी दुसरा आधारस्तंभ काका साबळे. बल्लेजन किलर विनायक साळुंखे बॉलिंगसाठी येत आहेत. लेजंड किलर विनायक साळुंखे पहिल्या बॉलवर विकेट काढण्याचा प्रयत्न होता परंतु अतिशय हातातील दीपक देशमुख यांना बॉल दिसलेलाच नाही. लेजंड किलर किलिंग शॉट फक्त 1 रनवरती बॉल आणो बॉल फक्त क्या सुटलं झालं लेजंड किलर विनायक साळुंखे यांचा पुढचा बॉल. रवी शेंडगे बघूया काय करते. बॉल आहे नाही गुड बॉल बॉल ही लाईन पकड नाही कुठे गेला काय गेला. लेजंड किलर पुढचा बॉल एकच चेंडू सीमारेषेबाहेर रवी शेंडगे कव्हर करायचं लगेच बघा आणि बघत फारसा शॉट रवी शेंडगे लगेच कव्हर करायचं इकडं अतिशय सुंदर असा शॉट
अतिशय सुंदर अशा शॉटने रविशंकर पुढचा बॉल निघून किलरला आहे 4. पुढच्या बॉलवर काय होत आहे खालू नको यांची नजर बसलेली आहे बरोबर आहे पुढचा चेंडू नेक्स्ट टाइम खेळ चेंडू दीपक देशमुख यांच्या हातातून निश्चित झाला होता परंतु 1 रन पळण्याचा प्रयत्न नाही झाला. डॉट बॉल. हॅलो यांचा पुढचा चेंडू रविशंकर ऑन स्ट्राईक. कॅच आहे शॉट आहे एकच आरामशीर ना ना टाक तुला टाकायचं चेंडून काढलेले आहे. रनचा प्रयत्न आणि 3 रन सुंदर अशा पद्धतीची राणी आणि पंकज यांचा यांचं क्षेत्ररक्षण काही सुंदर झालेलं नाही. लेजन किलर यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी 3-4 ओव्हर व्यवस्थित निघाल्या नाही काका एवढी ओव्हर व्यवस्थित काढा हो काका लेजन किलर हा? रन यांच्या घेतले अनुभवी गोलंदाज घेतली का घेतली की येत आहेत. स्कोर काय अतिशय अनुभवी गोलंदाज अतिशय ही ओव्हर व्यवस्थित काढली नाही मग 2 फलंदाज 5-6 ओव्हर आपल्या राहिली मैदानावरती आहेत. काका साधू ऑफ स्ट्राईक आहेत. रविशंकर बघूया काय करतात. बस हा रविशंकर ऑफ स्ट्राईक. बोल अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी साबळे. 3 बॉल. हिज लाईन अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघा आणि एवढे वर गेले. बघा बसा अशी गोलंदाजी. अतिशय उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू 1 रन काढून काका साबळे on strike. बस आरामशीर संदीप साबळे यांची अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. संदीप साबळे काका साबळे on strike. बघूया काय होत आहे. बॉल आहे अतिशय उत्कृष्ट असा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा चेंडू खालच्या दिशेने 4 बॉल संदीप साबळे. अतिशय उत्कृष्ट असा फटकार चेंडू समारेच्या बाहेर षटकार. फुलटॉस नको फुलटॉस नाही टाकायचा संदीप साबळे यांनी अतिशय फुलटॉस बॉल काय झालं काय फुलटॉस नाही घ्यायचा मागं किती पण टाकलं चालेल बॅट खाली फुल बॉल आणि षटकार. तरी कमबॅक 5-6 केलेला आहे. जाऊ द्या काय नाही फुलटॉस नाही याचा तर रॉयल वॉरियर यांनी कमबॅक केलेला आहे. कमबॅक सुरू झालेला आहे. षटकार पहिला षटकार आलेला आहे. लास्ट बॉल बॉल आहे तर आरामशीर रनचा प्रयत्न बस आरामशीर एकच बस लास्ट बॉलवरती 1 रन येऊन संदीप साबळे ओव्हरऑल गुड गेंदबाजी. स्कोर सांगा अंपायर. स्कोर काय रे 3 ओव्हर 24 रन झालेले आहेत. रन 8 रनचा रन रेट चालू आहे. त्यांना आवश्यकता आहे 12.5. आता 15 रन पर ओव्हर आता रन रेट पाहिजे. आता बघूयात काका साबळे ऑन स्ट्राईक. मयूर देशमुख द आयकॉन प्लेअर गोलंदाजी केली. हात घे वाईड बॉल
पहिला बॉल मयूर देशमुख काका साबळे अतिशय उत्कृष्ट असा फटकार चेंडू सीमारेषे बाहेर षटकार बॅट खाली नको देऊ मयूर मागे घे अजून 31 रन झालेले आहेत बॅट खाली नको मागे घे 31 पहिल्या बॉलवर 31 रन दुसरा बॉल मयूर देशमुख पुढचा बॉल बॉल एक बॉल 8 रन आलेले आहेत मयूर देशमुख यांची दिशाहीन गेंदबाजी अतिशय पुरुषाचा फटकार चेंडू सीमारेषे बाहेर षटकार तर रॉयल वॉरियर्स यांनी रॉयल कमबॅक केलेला आहे रॉयल मयूर देशमुख यांच्या 2 बॉलवरती 14 रन आलेले आहेत मागे सरकून राहिले 38 रन झालेले आहेत तरी रन रेट वाढलेला आहे तरी 8 वरून 10 वर रन रेट गेलेला आहे 38 रन झालेले आहेत मागे स्लो कर थोडं 2 बॉल 38 काकासाहेब स्ट्राईक मयूर देशमुख यांचा पुढचा चेंडू चेंडू सीमारेषे बाहेर षटकार 3 बॉल 3 सिक्स हॅट्रिक 3 बॉल 3 सिक्स आता काकासाहेब यांनी मयूर मागे घे अजून 3 बॉल 3 सिक्स आता अजून 1 बॉल 1 सिक्स मारला तर 4 बॉल 4 सिक्स यांचं याचं रेकॉर्ड काकासाहेब करतात का बघूया 3 बॉलवरती 20 रन आलेले आहेत 4 बॉल 4 सिक्स बघूया 4 बॉल 4 सिक्स ला महेश काकडे यांच्याकडून 500 रुपये ते येत आहेत बघूया काकासाहेब 4 बॉल 4 सिक्स मारत आहेत का तरी अतिशय उत्कृष्ट असा फटकार 4 बॉल 4 सिक्स 500 रुपये 500 आले महेश काकडे यांच्याकडून काकासाहेब यांना 500 रुपये 4 बॉल 4 सिक्स देशमुख यांना 4 बॉल 4 सिक्स 4 बॉलवर 26 रन 4 बॉलवर 26 रन 4 बॉल 26 500 रुपये जमा तरी 5 बॉल 5 सिक्स यासाठी बक्षीस येत आहे त्याकडून पुढचा बॉल गुरागत मारलेला आहे वाईड बॉल 27 रन आलेले आहेत 27 मागे घे बॅट अजून काकासाहेब यांनी स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवलेली आहे वाईड बॉल तरी 5 बॉलवरती 29 रन आलेले आहेत तरी वाईड बॉल टाकलेला आहे रन आलेले आहे संघाची धावसंख्या 54 वर गेलेली आहे 24 वरून 54 वर धावसंख्या गेलेली आहे 1 बॉल राहिलेला आहे
षटकार बाहेर षटकार 5 गेलेले आहेत 5 पीस मारलेले आहेत धाव संख्या गेली आहे 60 रनवर यांना 36 रन मारले आहेत 4 ओव्हर 60 रन अंपायरांना किती झाल्या 4 ओव्हर 60 एवढे ओव्हर नीट कर रे तू संत सावळे साळुंखे यांची 57 क्षेत्ररक्षण संत सावळे बॉलिंगवर आलेले आहेत आपण सावळे आता अतिशय मध्ये आहे बघूया आता पंकज साळुंखे यांच्या बॉलवर काय होत आहे अतिशय सुंदर असं रनिंग आणि 2 रन कंप्लीट केलेले आहे पंकज साळुंखे पंकज साळुंखेंचा पुढचा चेंडू षटकार चेंडू सीमारेषे बाहेर षटकार सगळ्यांना पाहिलं पाहिजे 69 रन झालेले आहेत फक्त 30 रनांची आवश्यकता फक्त 30 रनांची आवश्यकता सीधा बाउंड्री के बाहर बल्लेबाजी काका साहेबांची अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग तरी मनोबल तोडत आहेत लेजंड वॉरियर यांचं मनोबल तोडत आहेत स्कोर 69 झालेला आहे तरी पंकज साळुंखे यांचा पुढचा चेंडू काका साहेब यांची अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग चालू आहे हा प्लेअर एकदा सेट झाला ना मग बघा आणि बघतच बसा गेंदबाजी मनोबल या टीमचं मनोबल तोडत आहे लेजंड प्लेअर विनेश साळुंखे अतिशय षटकार चेंडू सीमारेषे बाहेर षटकार पंकज साळुंखे यांना साबेवाडीच्या गब्बरनी अतिशय उत्कृष्ट असा फटकार मारलेला आहे बॉल स्कोर अंपायर स्कोर सांगा वर झाले स्कोर नाही म्हणते पण 75 झालेले आहेत आसपास हा ओके 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 पुढचा चेंडू पंकज साबळे अतिशय उत्कृष्ट असा फटकार
गब्बर यांचा अतिशय उत्कृष्ट षटकार चेंडू सीमारेषे बाहेर षटकार बघा आणि बघतील कसा असं देखील आमच्यावर तेवढं बाबा येऊच नका नशीब त्या चुकली ती मॅच आहे तर मॅच आहे ध्यानातच ठेवा तरी पुढच्या टीम दोन्ही टीम प्रत्येक बॉल असा करतो मी बघून गेले दोन्ही पहिल्यांदा टीमचे बघूनच गेला कॅप्टन त्यांचे प्लेयर आलेत का बघावे पंकज साळुंखे यांचा पुढचा बॉल काका साधे शॉट फक्त एक रन घेतलेले आहे अबे येऊ नको का काय तिथं समोर आडशो स्कोर सांगा अंपायर नंतर टाक तू त्र्याऐंशी 5 ओव्हर 83 83 रन झालेले आहेत 5 ओव्हर 83 नाही 5 सलूशन किलर म्हणून सांगते बॉलिंग साठी येत आहेत काकाचा बेळस आहे पहिला चेंडू वाईट चेंडू टाकलेला आहे देशमुख यांचं अतिशय उत्कृष्ट अशी किपरी वाईट बॉल अडवलेला आहे नाही रे बुवा कसं असं न देऊन चालणार नाही पहिला चेंडू सलूशन किलर विनायक साळुंखे रॉयल स्ट्रायकर यांचे आधारस्तंभ काका साबळे यांचा अतिशय उत्कृष्ट असा फटकार फक्त 1 रन रवी शेंडगे ऑन स्ट्राईक द लेजंड किलर विनायक साळुंखे यांचा पुढचा बॉल पुढचा चेंडू रवी शेंडगे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या 1 रन पटकावला होता परंतु आपल्या ग्राउंडच्या डायमेन्शन वर ते बसलं नाही लेजंड किलर यांचा पुढचा चेंडू रवी शेंडगे ऑन स्ट्राईक काका साधू यांना स्ट्राईकवर आणलेले आहे अतिशय के साथ बल्लेबाजी यहाँ पर चल रही है तो लेजेंड किलर विनय साळुंखे यांचा पुढचा चेंडू काका साधू ऑल इन फ्रॉम बॅट्समॅन अतिशय उत्कृष्ट असा फटकार चेंडू सीमारेषे बाहेर षटकार सीधा बॉल विकेवर काका साधू यांनी मॅच हरवलेली आहे कोणच नाही आता पुढे त्यांच्या लेजंड किलर असो नाहीतर आयकॉन प्लेअर असो कोण होतं दिसतच नाही गब्बर अतिशय उत्कृष्ट असा फटकार परंतु दत्ता यांची अतिशय उत्कृष्ट फक्त 1 रन रवी शेंडगे ऑन स्ट्राईक बघू आता काय करत आहेत रवी शेंडगे त्यांचा संदर्भ झालेला आहे अतिशय उत्कृष्ट अशी किपरी वाईड बॉल अडवलेला आहे विनय साळुंखे काय होत आहे पुढचा चेंडू रवी शेंडगे यांनी बघून 1 रन काढण्याचा प्रयत्न परंतु विफल तरी ओव्हर चेंज झालेली आहे दीपक देशमुख बॉलिंग साठी येत आहेत लेजंड किलर यांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 3 रन दिल्या होत्या तरी त्यानंतर अतिशय काउंटलेस गेंदबाजी आणि मॅच गब्बर यांनी एका हातावर फिरवलेली आहे
100 असता तरी आज झाला असता अशा फॉर्ममध्ये दीपक देशमुख यांचा नेमबाजी आहे का आहे का तर पुढचा बॉल दीपक देशमुख वाईड बॉल मॅनेजरच तोडलेला आहे पुढची दीपक देशमुख अतिशय उत्कृष्ट असा फटकार चेंडू मारेशिवाय षटकार मॅच समाप्त समाप्त केलेली आहे बाटलीत आहे ना एक बार धोखा खा चुका है 2 बार नहीं खाऊंगा 2 कॅच सोडले ते इथे कॅच सोडले कॅच आहे तर मॅच आहे आधी ते सांगितलेलं एवढी विकेट महत्वाची आपल्याला सोडल्यावर काय करणार टीम भावा तुझा दिवस आहे काय करणार टीम झोपतो ना तुम्ही काय करणार सांगा मेन सुटलं घेतो तू विकेट तुम्ही चांगली सुटताय 3 ओव्हर पण आमची दोन पाहिजे तिसऱ्यापर्यंत विनय पण पळत दोघं जमली त्यांचं लक्ष नव्हतं मी वर गेले मी काय सांगितलं होतं त्याला ना मी काय सांगितलं पहिल्यापासून काय सांगितलं काय